जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा मोठा परिणाम हा भारतीय सराफा बाजारावर दिसून येतोय। गेल्या 4 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण सुरू आहे। गुंतवणुकीसाठी आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे जवळपास 9,000 रुपयांची कपात झाली, तर चांदीच्या दरात किलो मागे सुमारे 30,000 रुपयांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळते। गेल्या 4 सत्रात सोनं 8,797 नी स्वस्त झालंय। 29 जानेवारीला 1,76,000 रुपयांच्या उच्चांकावर असलेलं सोनं आता 1,58,00,000च्या आसपास गेलेलं आहे। चांदीच्या दरात तब्बल 29,729 रुपयांची घसरण झाली। रेकॉर्ड स्तरावरून चांदी आता 1.25 लाख ते 2.60 लाख शुद्धतेनुसार या दरम्यान व्यापार करत आहे। एका अहवालानुसार भारतीय कुटुंबाकडे सुमारे 34,600 टन सोनं आहे, ज्याची किंमत ही भारताच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे। सोन्या चांदीचे स्वस्त होण्याची प्रमुख 5 कारणं काय आहेत जाणून घेऊया। पहिलं म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती। जेव्हा जगात अनिश्चितता असते तेव्हा गुंतवणूकदार सोन्यासोबतच अमेरिकन डॉलरला पसंती देतात। सध्या डॉलर गेल्या 3 महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचलाय। डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर चलन वापरणाऱ्या देशांसाठी म्हणजेच भारतासारख्या देशांसाठी सोनं खरेदी करणं महाग पडते। परिणामी मागणी घटते आणि किमतीवर दबाव येतो। दुसरं कारण म्हणजे ट्रेझरी बॉन्ड्सला वाढती पसंती। गुंतवणूकदार सध्या सोन्याऐवजी अमेरिकन सरकारी बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतोय। 10 वर्षांच्या ट्रेझरी बॉन्ड्सवरील परतावा वाढल्यामुळे व्याज न देणाऱ्या सोन्यावरील गुंतवणूक हा साध्या गुंतवणूकदारांना कमी फायदेशीर वाटतो। तिसरं म्हणजे लिक्विडिटी मिळवण्यासाठी विक्री। जेव्हा इतर बाजारपेठांमध्ये उदाहरणार्थ शेअर बाजारात मोठं नुकसान होतं, तेव्हा मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार ते नुकसान भरून काढण्यासाठी सोन्याची विक्री करतात। सोनं हे अत्यंत तरल साधन असल्यानं तातडीनं रोख रक्कम मिळवण्यासाठी सोन्याचा साठा विकला जातो। चौथं कारण म्हणजे कच्च्या तेलाचा भडका। इस्रायल-इराण संघर्षात इराणमधील सत्तांतर आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक ही विस्कळीत होण्याच्या भीतीनं कच्च्या तेलाचे दर 20% वाढून $110च्या पार गेलेत। या ऊर्जेच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भीतीचं वातावरण आहे, ज्याचा परिणाम हा लिक्विडिटीवर होतोय। आणि 5वं कारण म्हणजे आधीच वाढलेले भाव। युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचे दर हे ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर होते, त्यामुळे बाजार आधीच ओव्हरबॉट म्हणजे अति खरेदी स्थितीत होता। अशा परिस्थितीत मोठी वाढ होण्यास फारसा वाव उरला नव्हता। उलट नफा वसुलीमुळे भाव खाली येत आहेत।